विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पॉलिमर या टॉपिक मधले आय-एम-पी क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे, पण मी तुम्हाला अगोदर विचारणार आहे, सांगा या टॉपिक मधलं इम्पोर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत? तुम्ही पटकन उत्तर द्याल, हा क्वेशन इम्पोर्टंट आहे, तो क्वेशन इम्पोर्टंट आहे, पण नाही. मी जे आता ना या पेजवर इथं जे मी लिहिणार आहे ना, ते सगळ्यात इम्पोर्टंट आहे. हा टॉपिक अतिशय सोपा आहे, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची. मग मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे? ॲट एनी कॉस्ट मी क्लासिफिकेशन केलं पाहिजे. मला तो पॉलिमर कोणत्या प्रकारचा आहे, हे पहिला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे माझ्या बोर्डच्या एम-सी-क्यूज पण क्लिअर होतील आणि मला सी पण नक्की त्याचा फायदा होईल. नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतायत का? ओके. सिंथेटिक, सेमी सिंथेटिक पॉलिमर आहे. तुम्हाला आणखीन भरपूर पॉलिमरचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतील क्लासिफिकेशनमध्येच. त्या टॉपिकच्या सुरुवातीलाच क्लासिफिकेशन देत असतानाच त्यांनी तुम्हाला एवढे एक्झाम्पल्स दिलेत. कुणाचे? मोनोमर्स. आता मी तुम्हाला सांगतो. या टॉपिकच्या पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत जिथं तुम्हाला एखादं मोनोमर दिसेल, मोनोमर म्हणजे सिंगल युनिट ना. मग थोडक्यात विनाइल क्लोराइड हे मोनोमर आहे. पण पॉलिविनाइल क्लोराइड हे पॉलिमर आहे. ओके. मग तसं ॲक्रिलोनाइट्राइल, पॉलिॲक्रिलोनाइट्राइल, इथिलीन, पॉलिइथिलीन किंवा पॉलिथीन म्हणूया आपण. मग मुद्दा तुमच्या लक्षात आला का? की या टॉपिकमध्ये पहिल्यांदा काय क्लासिफिकेशन करायचंय. नंतर मोनोमर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजे आणि मी तुम्हाला शिकवेन, ज्याला स्ट्रक्चर जमलं त्याला रिएक्शन जमल्या. मला सुरुवातीला वैयक्तिक जेव्हा हे सिलेबसमध्ये रिएक्शन्स इन्क्लूड झाल्या ना, तेव्हाच बघितल्यावर वाटलं होतं, "अरे बापरे! मुलांना नॉर्मल रिएक्शन जमत नाहीत, मग हे केव्हा जमणार?" अरे पण या रिएक्शन सगळ्यात सोप्या आहेत. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. या रिएक्शन सगळ्यात कशा आहेत? सोप्या आहेत. झालं. म्हणजे मोनोमर नंतर आपण त्यातल्या रिएक्शन्स केल्या पाहिजेत. म्हणजे बघा आपण स्टेप वाईज जाणार आहे. पहिल्यांदा काय केलं आपण क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतर मोनोमर्सची नावं विथ स्ट्रक्चर लक्षात ठेवली. त्याच्यानंतर काय केलं आपण रिएक्शनची प्रॅक्टिस केली. मी टिपिकल काही रिएक्शनची तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवेन. ओके. दाखवेन आणि बाकीचं सगळं तुम्हाला करायचं बरं का, तुम्हाला करायचंय. आणि त्याच्यानंतर माझी इच्छा आहे तुम्ही युजेस वगैरे करा. ओके. मग टॉपिकच फिनिश होईल ना. किती मार्काचा टॉपिक असेल? असेल कितीही मार्काचा टॉपिक. सीटला 1 नाही तर 2 कमी प्रश्न येत असतील, पण येतात ना आणि हे मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. मग चला आपण सुरुवात करूया. मी काय क्लासिफिकेशन शिकवणार नाहीये. मला फक्त सांगायचं आहे, की रिएक्शन्स आणि YouTubeवर आपला एक व्हिडिओ आहे बरं का, वन शॉट लेक्चर्स असताना पॉलिमर. व्हाईट स्क्रीनवरचा आहे. प्लीज तो बघा. बघा मी तुम्हाला सांगतो या टॉपिकमध्ये पॉलिमरायझेशन होत असताना सांगतो. हे जिथं डबल बॉन्ड आहे, थोडक्यात मी एक तुम्हाला लिहूनच दाखवतो. असं लिहितो बरं का. इथिलीन लिहितो. CH2 डबल बॉन्ड CH2. ही रिएक्शन परत मी एक्सप्लेन करणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पॉलिमरायझेशनमध्ये काय होतं, की जिथं डबल बॉन्ड आहे, तो सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्ट होईल. हे लक्षात ठेवायचं. डबल बॉन्डचं काय होईल? सिंगल बॉन्ड. तसं त्याचं मेकॅनिझम आहे रे. चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन, चेन टर्मिनेशन या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला मला रिएक्शन कशी लिहायची सांगायची आहे. आहे तसं स्ट्रक्चर काढलंय. पण या बाजूला एक बॉन्ड तयार होणार आहे, इकडे एक तयार होणार आहे आणि ऑब्व्हियसली त्याला N न मल्टिप्लाय करा रिएक्शन कंप्लीट. आणि जर आता इथंच बरं का विनाइल सायनाइड असतं, तर ऑब्व्हियसली विनाइल सायनाइड असतं, तर ते स्ट्रक्चर असं असतं विनाइल सायनाइड. ओके. ॲक्रिलोनाइट्राइल त्याला म्हणायचं. ओके. मग हे जे ॲक्रिलोनाइट्राइल आहे त्याचं पॉलिमरायझेशन केलं तर कसं होणार आहे? मी तुम्हाला काय शिकवलंय? डबल बॉन्डचं काय होणार? सिंगल बॉन्ड. ओके. मग हा बॉन्ड इकडे एक्सटेंड करा, हा बॉन्ड इकडे एक्सटेंड करा, N न मल्टिप्लाय करा आणि वरती लिहा CN. झालं की. पण इथं मी विनाइल क्लोराइड घेतलं असतं, तर मला फक्त इथं Cl लिहावं लागलं असतं आणि तयार काय झालं असतं? पॉलिविनाइल क्लोराइड. सांगू पट आता रिएक्शन्स तुम्हाला? बघा बघू ह्या रिएक्शनमध्ये. नीट लक्ष द्या. ॲक्रिलोनाइट्राइल. ओके. म्हणजे बघा CH2 डबल बॉन्ड CH विनाइल सायनाइड आहे. मग हे CN इथं लिहायच्या ऐवजी इथं लिहिलं तरी चाललं असतं. बघा बघू या डबल बॉन्डचं काय झालंय? सिंगल बॉन्ड. हा बॉन्ड इकडे एक्सटेंड करा, तिकडे करा. स्क्वेअर ब्रॅकेट अशी बॉन्डवरतीच लिहा बरं का आणि त्याला N न मल्टिप्लाय करा. नायट्राइल ग्रुप जो आहे तो खाली लिहा किंवा वरती लिहा. खाली लिहा किंवा वरती लिहा तरी चालेल. म्हणजे ह्यांनी तो खाली लिहिलाय, वर लिहिलं तरी चालेल. पण थांबा, थांबा आणि थांबा. आता मी तुम्हाला सांगतो. पॉलिॲक्रिलोनाइट्राइल म्हणजेच पॅन. इमिडिएटली लक्षात आलं पाहिजे. आर्टिफिशियल वूल आहे ते. तुम्हाला सांगू का आता थंडीमध्ये ते ब्लँकेट बघा रस्त्यावर विकायला ती लोकं बसलेली असतात. ते बघा अशी एक सूटकेस सारखी प्लास्टिकची असते, त्याला चेन असते बघा.
आर्टिफिशियल वूल पासून बनलेली असते लक्षात घ्या. म्हणजे ऑरलॉन. म्हणजे मी बोललो ऑरलॉन. पण ऑरलॉन इस अल्सो नोन ॲज ॲक्रिलन. आता किती नावं सांगू तुम्हाला? पॉलीएक्रिलोनाइट्राइल, पॉलीविनाइल सायनाइड, क्रिलन, ॲक्रिलन, ऑरलॉन ही सगळी नावं याची आहेत. म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, नायट्राइललाच ऑरलॉन म्हणतात. त्यालाच क्रिलन सुद्धा म्हणतात. ओके. त्यालाच फॅन सुद्धा म्हणतोय आपण. त्याचा यूज कुठं होतो? आर्टिफिशियल वूल ब्लँकेटसाठी तयार करण्यासाठी होतोय. सगळ्यात महत्त्वाचं मोनोमर कोण आहे? ॲक्रिलोनाइट्राइल. बरं इथं पेरॉक्साइड इनिशिएटर म्हणून यूज करतात. आणि रिएक्शन काय? डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड. मग हे जमलं तर हे काय अवघड आहे? मला सांगा या डबल बॉन्डचं काय होणार आहे? सिंगल बॉन्ड दोन्हीकडे 2 बॉन्ड वाढलेत बघा ना. कळालं का? पण इथे परत तेच आहे टेफ्लॉन. टेफ्लॉनसाठी तुम्ही टेट्राफ्लोरोइथीन यूज करताय. टेट्रा म्हणजे 4 आहेत क्लोरीन. 2 इकडं, 2 तिकडं. डबल बॉन्ड तर सिंगल बॉन्ड होणार. ब्रांच कुठं नाहीच आहे. ओके. टेफ्लॉन हा टफ आहे, केमिकली इनर्ट आहे, रेझिस्टन्स टू हीट अँड अटॅक बाय कोरोसिव्ह रिएजंट. पण इथं कार्बन सी आणि एफ बॉन्ड असतो बरं का लक्षात घ्या. ओके. व्हिच इस गॅस एट रूम टेम्परेचर सगळं दिलंय. पण विचारतील तुम्हाला रिएक्शन. ओके. आणि इथं सुद्धा पेरॉक्साइड इनिशिएटर आहे लक्षात घ्या. तर दुसरं बघा. ओके बघा. लो डेन्सिटी पॉलिथिन मी तुम्हाला सांगतो सीईटीतला प्रश्न. ट्रेसेस ऑफ O2, पेरॉक्साइड. ओके. इन द प्रेझेन्स ऑफ ॲज अ इनिशिएटर. मग पेरॉक्साइड इथे पण आहे की, पण ट्रेसेस ऑफ O2 पण आहे. इनिशिएटर विचारलेला आहे सीईटी मध्ये. पण थांबा, हे लो डेन्सिटी पॉलिथिन आहे. अरे पण आपल्याला रिएक्शन्स बघा ना, मला सांगा. तो इथं लिहिलं नाहीये त्यांनी, पण तो डबल बॉन्डचं काय होणार? सिंगल बॉन्ड म्हणजे असं येणार बरं का लक्षात घ्या. बघा मी इथं लिहून दाखवायचा प्रयत्न करतोय. बघा. मग हेच लिहिलं होतं की आपण इकडे एक डबल बॉन्ड येणार. CH2 असं लिहा. सिंगल बॉन्ड. CH2 आणि N संपलं. हे असंच येणार आहे लक्षात घ्या. बरं आता इथं मी पॉइंट का घेतलेत जरा नीट बघा. मी तुम्हाला काय बोललो शेवटी आपण काय करायचे युजेस हे वाचून काढावं लागेल तुम्हाला. प्रॉपर्टीज बघावं लागेल. एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल आहे, टफ आहेत, केमिकली इनर्ट आहेत लक्षात घ्या. आणि जे दिले ना डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन्स ॲज वेल एज इन्सुलेशन टू इलेक्ट्रिक केबल्स म्हणूया आपण. हल्ली ना सांगू का मी पाईपलाईन तुम्ही जर नवीन कनेक्शन घेतलं असेल नगरपालिकेतून, महानगरपालिकेतून, तर आता जुन्या पाईप वापरतच नाहीयेत. आम्ही जेव्हा आमची पाईप बदलली ना, बघा तर आमच्या घराला झाले 25-30 वर्ष. ठीक आहे. मग ती पाईपलाईन बदलून आम्हाला नवीन पाईप घेतले घ्यायचे होते. पण जेव्हा आम्ही बघितलं जुनी पाईपलाईन ना, ती जी असते ना, आता ते कुठलं मेटल आहे मला माहीत नाही बरं का लक्षात घ्या. कास्ट आयर्न असेल, काही असेल. त्या आतून पूर्णपणे गंजलेल्या असतात. पण नवीन ज्या ह्या पाईप आहेत, ओके, त्या बऱ्यापैकी फ्लेक्सिबल असतात. त्याला ते जॉइंट वगैरे भानगड काय नसते. ब्लू कलरच्या पाईप असतात बघा. ओके, वॉटर कनेक्शनसाठी. ओके, पण आणखी ते दिले स्क्वीज बॉटल्स, अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स याच्यासाठी लो डेन्सिटी पॉलिमर. मग हाय डेन्सिटी आहे का? आहे की. कॅटॅलिस्ट कोण आहे? कॅटॅलिस्ट कोण आहे? थांबा. झिग्लर नट्टा कॅटॅलिस्ट. सगळ्यात इम्पोर्टंट आहे. सगळ्यात इम्पोर्टंट. हाय डेन्सिटीला तो कॅटॅलिस्ट वापरतात लक्षात घ्या. रिएक्शन तीच आहे रे. तेच आहे. बघा डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार आहे. पण झिग्लर नट्टा कॅटॅलिस्ट जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ ट्रायइथिल अॅल्युमिनियम विथ टायटॅनियम टेट्राक्लोराइड. महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. मग त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या युजेस पण करा. पण मला जे शिकवायचं ते झालंय आता. तुम्हाला कळालंय, की तुम्हाला सगळे मोनोमर करायचे आहेत. मी सांगू का? तुम्हाला असं नका करू बाबांनो. तुम्ही जर वायलर्न ओपन केलं, तर तुम्हाला दिसेल काय माहिती का? नायलॉन 6, 6,6 डॅक्रॉन म्हणजे स्टेरिलीन लक्षात घ्या. हे 3 पॉलिमर परत-परत रिपीट केलेत असं दिसतील, दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन कुठला प्रश्न रिपीट झालाय त्याच्यामध्ये शक्यतो हे 3च पॉलिमर सतत विचारलेत बरं का. पण अजून तुम्हाला सांगतो, ते एक मेकॅनिझमचा एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. तो पण एक पॉइंट तुम्हाला केला पाहिजे. पण माझं काय म्हणणं आहे, मला सगळंच पाहिजे. सगळेच मोनोमर. मला काही नकोय नायलॉन 6, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. अरे विचारतात ते, की नायलॉन 6 साठी मोनोमर कुठला यूज होतो? मग एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम यूज होतो लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट बघा, मी तुम्हाला सांगतो. इकडं बघा. हे यांनी लिहिलंय ना, तसं जरा गडबड वाटते मला. मी तुम्हाला सांगतो. हे जरा त्यांनी हेक्सागोन टाइपमध्ये लिहायला पाहिजे होतं. मी तुम्हाला लिहून दाखवतो बरं का. मी असं लिहून दाखवतो बघा. मी काय लिहिलंय वाचा. NH आणि C डबल बॉन्ड O. आणि इथं नायलॉन 6 का लिहिलंय माहितीये का? कारण त्यात कार्बन 6 आहेत. मोजा 6 आहेत का? हे 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत की. तर मी इथे 2 कार्बन घेतले. मी हेक्सागोन काढतोय. हेक्सागोन सारखं स्ट्रक्चर काढतोय. म्हणजे मी इथे एक कार्बन घेतोय CH2. त्या कार्बनला एक CH2 अटॅच करतोय. त्याला पुन्हा दुसरा CH2.
इकडं CH2 आणि हे N. झालं का बघा सेमच आहे. हेक्सागॉन काढा. नॅक्सॉन, पेप्रोलॅक्टम. आणि आता गंमत सांगतो. मी हा बॉन्ड इथं ब्रेक करणार. मग माझं 1, 2, 3 अरे 1 कमी झाला माझा असं वाटायला लागलंय मला. थांबा, थांबा. 1, 2, 3, 4, 5 अजून 1 पाहिजे होता. अजून 1 पाहिजे होता. मग त्यांच्याप्रमाणे स्ट्रक्चर काढलं तरी काही हरकत नाही बरं का. CH2 CH2 आणि इथं मला एक CH2 घ्यायचा. आता मोजा बघू 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर आहे. मग हे CH2 ग्रुप 5 आहेत. मग मी त्याला ब्रॅकेटमध्ये 5 ने मल्टिप्लाय केले की नाही बघा. ओके. हा NH मग इकडे एक बॉन्ड एक्सटेंड करा. CO तिकडे एक बॉन्ड एक्सटेंड करा. N ने मल्टिप्लाय करा. झालं की नायलॉन 6 लक्षात घ्या. म्हणजे नायलॉन 6 च्या रिएक्शनसाठी काय इम्पोर्टंट आहे? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. लगेच कळतंय की तुम्हाला ही लिंकेज आहे त्याच्यामध्ये. या टाइपचं लिंकेज बायोमॉलिक्युल्समध्ये कुठं होतं का रे? पेप्टाइड बॉन्ड वगैरे काय असं होतं का? चेक करा बरं का लक्षात घ्या. मग हे करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, मी हे जे आहेत ना, हे पुस्तकातूनच घेतलंय. पुस्तकात तुम्हाला ह्या टाइपच्या रिएक्शन कदाचित 2-2 वेळा दिसतील. क्लासिफिकेशनमध्ये पण दिसतील आणि सेपरेटली पण दिसतील. त्याच्यानंतर आता मला सांगा टेफ्लॉनसाठी मोनोमर हे पॉलीविनाइल क्लोराइडसाठी विनाइल क्लोराइड, पॉलिइस्टर जरा सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. पॉलिथीन. ओके. बॅकेलाइट हे युरिया अल्डिहाइड पॉलिमर असतं लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो. पॉलिइस्टर आणि बॅकेलाइट उरलंय. बरोबर आहे आणि या दोघांमध्येच मला हे करायचं लक्षात घ्या. मी तुम्हाला बॅकेलाइटसाठी इकडून येतो लक्षात घ्या. ओके. फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर आहे तो लक्षात घ्या. आणि आता उरलं कुठलं रे पॉलिइस्टरसाठी मी डायकार्बोक्सिलिक ॲसिड आणि पॉलीहायड्रॉक्सी ग्लायकोल घेतलं लक्षात घ्या. ओके. बरं म्हणजे तुम्हाला मोनोमरची नावं आली, की लगेच पॉलिमर कळतोय. मोनोमर माहीत झाला, की रिएक्शन बनते डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. पण अशा रिएक्शन्स असतील तर? तर इथं लक्षात घ्या, हे कंडेन्सेशन पॉलिमर याच्यात आहेत. आता हे क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही बघणार आहे. कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजे काय? वॉटर मॉलिक्यूल वेगळा होतोय रे. तुम्हाला सांगतो नीट बघा बाळांनो, लक्ष द्या. शांतपणे समजून घ्या. हे मी रिमूव्ह केलं तर? बघा बघू तुम्ही झूम करा वाटल्यास. H आणि OH रिमूव्ह केलं तर H2O वेगळा होईल की नाही? कंडेन्सेशन पॉलिमर. मग हा OH, CH2 ग्रुप ह्याला इथे अटॅच होईल ना COO ला. झालंय का? पण इथला पण त्यांनी एक ऑक्सिजन वेगळा केलाय आणि इकडचा OH ग्रुप वेगळा केलाय. मग मधला ग्रुप आहे तसा लिहायचा आहे. तुम्हाला सांगतो इथिलीन ग्लायकोल आहे. ओके, पॉलीहायड्रॉक्सी. इथिलीन ग्लायकोल आणि हे जे आहे ना, हे टेर्रेलिनसाठीच आहे. आता गंमत बघा. इट इस अल्सो नोन ॲज डॅक्ट्रॉन. ओके. आता मी तुम्हाला सांगतो. मी रिएक्शन्स तुम्हाला शिकवत बसणार नाहीये. सेपरेट एक व्हिडिओ आहे, त्यात हे पण घेतलंय मी. ते तुम्ही करा. पण मी तुम्हाला सांगतो, बायोडिग्रेडेबल पॉलिमरची एक्झाम्पल कुठलं आहे? मी तुम्हाला एक सांगतो, PHBV शोधा. दुसरं कुठलं एक्झाम्पल आहे? नायलॉन 2, नायलॉन 6 असं काही कुठलं एक्झाम्पल आहे का? नायलॉन 2, नायलॉन 6 मग त्यासाठी कुठले मोनोमर लागतात? सगळं बघा तुम्ही. ओके. बरं, मग हा व्हिडिओमध्ये मी फक्त IMP क्वेशन्स तुम्हाला प्रोव्हाईड केले. दुसरं काहीही दिलेलं नाहीये. तुम्हाला करायचंय इमिडिएटली करायचंच आहे लक्षात घ्या. 20-30 मोनोमर असतील. लिहा सगळ्यांची नावं. डोक्याला हात लावून बसू नका लक्षात घ्या. उपयोग नाहीये. करावं लागणार आहे समजून घ्या आणि हे केल्याशिवाय होणार नाहीये. ओके. मग कराल? करा. ऑल द बेस्ट.